समोर येते पिंक परी रेवती तानवडे. आणि तुला एक गंमत माहितीये, तू हे वरती टीव्ही बघितलेस सगळे, इकडे 4 आहेत आणि इकडे 4 आहेत, ह्या सगळ्यामध्ये तू दिसत होतीस गाताना. मज्जा ना. आणि तू खूप गोड दिसत होतीस, एवढे एवढे असा टाईट क्लोजअप होता तुझा. आता विचारूया गाण्याविषयी. आपण ऋषिकेश दादापासून सुरुवात करूया. तू खरंच जितकी गोड दिसतेस ना आता, तितकंच गोड गाणं झालं तुझं. खूप असं निरागस आणि खूप म्हणजे सिम्प्लिसिटी होती गाण्यामध्ये, जी खूप टच झाली. खूप खूप छान झालं तुझं गाणं. गाणं कुठलंही ना, आपण जेव्हा गातो तेव्हा त्या गाण्यात स्वतःला टाकायचं आणि गायचं. आपण तिथे आहोत असं समजून गायचं. तू लहान आहेस अजून खूप, पण तरी मी तुला सांगते, कदाचित नंतर कळेल. पण गायलीस ते खूप छान गायलीस. हरकती, बारकावे त्याच्यातली सगळे छान घेतलेस. पण तरीही मला असं वाटलं, खेड्यामधले असं छान हसत हसत गायला पाहिजे होतं. तसं नाही गायलीस. हां, तू हे गाणं कुठे ऐकलंस पहिल्यांदा, किंवा कसं ऐकता तुम्ही अशी गाणी सगळी? माझ्या आत्याकडून. अच्छा, आत्या तुझी गाणं शिकवते तुला? हो. तुला मराठी गाणी ऐकायला आवडतात का हिंदी? मराठी. हिंदी नाही आवडत? आवडतात, पण मराठी जास्त. आता तुला खेड्यामधले घर कौलारू हे गायला आवडलं असतं का? धूम चाले धूम चाले धूम, कुठला आवडलं? आय शाबास, आय लव्ह यू फॉर दिस. तुझ्या पालकांचं मी अभिनंदन करतो, तुझ्या आत्याचं मी अभिनंदन करतो. थँक्यू आत्या, थँक्यू आत्या. आणि तू त्यांना असं मी सांगतो की ही अशी गाणी भरपूर मुलांना ऐकवत जा, जेणेकरून आमच्या मुलांना ही छान छान गाणी ऐकायला मिळतील. आणि धूम चाले धूम नको, ते तर असतंच ना, दॅट्स अ पार्ट ऑफ लाईफ. व्हेरी गुड, थँक्यू. आता तुला काय वाटतं, तुला किती मार्क मिळतील? नो गेस नाही. तुला वैशालीताईंनी प दिलेला आहे, अवधूत दादांनी प दिलेला आहे, आणि इकडच्या ऑडियन्सनी तुला, अर्ध्या ऑडियन्सनी ध दिलेला आहे आणि अर्ध्या ऑडियन्सनी नी दिलेला आहे. थँक्यू. यानंतर पुढची स्पर्धक आपल्या समोर येते, अकोल्याची कृतिका बोरकर. हा यश
तुला माहिती आहे गाणं कोणी म्हटलंय? हो, कोणी म्हटलंय? वैशाली ताईंनी. व्हेरी गुड. आणखीन तुला माहिती आहे गाण्याचे म्युझिक कोणी दिलंय? सांग. अवधूत दादा. व्हेरी गुड. मग तू अवधूत दादा आणि वैशाली ताईचं गाणं म्हणालीस, याबद्दल टाळ्या. पण तुझं डेअरिंग आहे, मानला तुला. ह्या दोघांसमोर ह्यांचंच गाणं तुला गाताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. मग अवधूत दादा, एक गाणं आता हिला पण द्यायचं. थँक्यू. आणि आता तू या दोघांचं गाणं म्हणाली आहेस, तेव्हा आपण आता वैशाली ताईनी हे गाणं म्हटलंय, तर आपण वैशाली ताईपासून सुरुवात करूया. ठीक आहे? सगळ्यात आधी मी तुला थँक्यू म्हणणार. थँक्यू माझं गाणं गायल्याबद्दल. आपण गायलेलं गाणं ह्या वयातली मुलं, नवीन जनरेशनची मुलं म्हणतायत. खूप आनंद होतो, खूप समाधान वाटतं. थँक्यू अवधूत फॉर दिस वंडरफुल सॉन्ग. मला माझ्या मते अवधूतचं वन ऑफ द बेस्ट कॉम्पोजिशन्स. का खूप छान गायलीस तू बाळा. कठीण आहे हे गाणं. सगळ्यात महत्त्वाचं मला तुझ्या गाण्यामधलं एक जाणवलं की गाण्याची सुरुवात इतकी परफेक्ट करतेस तू. अंतराची सुद्धा स्टार्ट, गाण्याची स्टार्ट परफेक्ट नोट हिट करून सुरुवात करतेस. हे खूप कठीण आहे. हे असंच नेहमी गात राहा. खूप छान परफेक्ट एंट्री होते तुझी गाण्यामध्ये. लपत छपत सूर मिळेल की नाही असं घाबरत करत नाहीस. परंतु जेव्हा जिथे जिथे गाण्यामध्ये हरकती हे येत आहेत तिथे अजूनही तुझा आवाज थोडासा घाबरल्यासारखा. तू एवढी टेन्शनमध्ये का गातेस सांग बघू मला आधी. आता कशी हसतेस, तसं हसत हसत गायचं, खूप मजेत गायचं. ज्या वेळेला माझं गाणं कोणी गातं किंवा तू इतकं छान गायलीस त्यावेळेला मला काय वाटतं, हे तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या वडिलांना नक्की कळेल. कारण का माहिती का, तू मोठी होशील, मग तुझं लग्न होईल. ज्यावेळेला आम्ही लाजते, ज्यावेळेला आम्ही एखादं गाणं कंपोज करतो ना, त्यावेळेला त्या कंपोज झालेल्या गाण्यावरती एका मुलीसारखं प्रेम करतो आपल्या स्वतःच्या. आणि ज्या वेळेला ते गाणं मग रिलीज होतं त्यावेळेला अक्षरशः मुलीचं लग्न लावून दिल्यासारखं वाटतं, सासरी पाठवल्यासारखं वाटतं मुलीला. आणि मग ज्या वेळेला श्रोते आणि तुमच्यासारखी लहान मुलं हे गाणं ते ॲप्रिशिएट करतात आणि गातात, त्या गाण्याला प्रेम करतात, त्यावेळेला आपली मुलगी सासरी चांगली नांदत असेल तर बापाला जसा आनंद होतो ना, तसं बरं वाटतं आम्हाला. थँक्यू. तर माझी मुलगी तुम्ही चांगल्या प्रकारे नांदवताय, त्याबद्दल मी तुमचा लई भारी 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 आभारी आहे. आणि तू जे काय गायलंस ना ते एकदम फॅन्टॅस्टिक गायलंस, एकदम ग्रेट. मैत्रिणी तोडलंस. थँक्यू. फॅन्टॅस्टिक. जसं वैशालीनी तिचं गाणं गायल्याबद्दल थँक्यू सांगितलं, अवधूतनी त्याचं गाणं गायल्याबद्दल थँक्यू सांगितलं, मी ह्यांचं हेच गाणं गायलीस म्हणून मी तुला थँक्यू म्हणतो, कारण माझं हे अत्तीचं गाणं आहे. तुझं गाणं खूप छान झालं, तुझा आवाज खूप छान आहे. मी तुला मगाशीच सांगितलं की प्लेबॅकला जो आवाज लागतो ना, तू अजून लहान आहेस खूप, तुला अजून प्रॉपर मच्युअर होऊन प्लेबॅक सिंगिंग करायला वेळ आहे. पण जो आवाजाची जी क्वालिटी लागते, व्हॉइस क्वालिटी, ती अशी आहे, तुझी आवाज तसा आहे. त्यामुळे तू अजून रियाज कर. बरं, एक गोष्ट अशी जाणवली की ना, तुझे आपण आ, ए, ई, ओ, ऊ हे जे उच्चार आहेत ना, हे थोडेसे मिक्सअप होतात. की ही गुलाबी हवा ऐकताना ही गुलाबी हवं असं ऐकू येतं. ते उच्चार अजून तुझे जर क्लिअर झाले ना, स्पष्ट झाले ना, तर तुझं गाणं अजून चांगलं होईल. थँक्यू. थँक्यू. बघ, दोघांनी तुला प दिलेला आहे आणि तिकडनं मी मिळालाय. ऑल द बेस्ट बाळा. थँक्यू. पुढच्या स्पर्धकाला बोलवण्याआधी मला एकच गोष्ट सगळ्या परीक्षकांना विचारायची आहे. अनेकदा असं आपल्या या मंचावर झालेलं आहे की आपले मान्यवर परीक्षक आलेले आहेत, त्यांची गाणी स्पर्धकांनी गायलेली आहेत. असं असताना ज्यांचं ते गाणं असतं ते तर सांगतातच की कुठे चूक झाली आहे, कुठे बरोबर झालंय. पण कधी असं वाटतं का की अरे का गातायत हे गाणं, का हे किती छान गातायत किंवा हे किती वेगळ्या पद्धतीने गातायत, असे नेमके काय इमोशन्स तेव्हा एक्झॅक्टली काय वाटतं? मराठी गाणी, मराठी चित्रपट असू देत किंवा प्रायव्हेट अल्बम्स असू देत, तर ही आमची नवी पिढी जे काम करते, आम्ही जे गातोय, नव्या कविता, नवीन कॉम्पोजिशन्स, नवीन गायक, ह्यांना आज झी मराठीसारखं प्लॅटफॉर्म मिळाला आहे. मला खात्री आहे की मी काय किंवा बाकी अवधूत तू पण ह्याला ॲग्री करशील, ऋषिकेश तूही म्हणशील की आपण गायलेली गाणी आज स्टेजवर
इतक्या प्रचंड संख्येने गायली जात आहेत आणि ती गाणी ऐकून ऐकून आणखीन लोकांना ऐकायचा उत्साह येतोय, गायचा उत्साह होतोय. ही आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा खूप एक प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे की नवीन गाणी, नवीन कंपोजिशन्स लोकांपर्यंत पोचत आहेत. की हाही इम्पॉर्टंट भाग आहे की आम्ही किती प्रयत्न करू पण तो लोकांपर्यंत पोचणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जसं आत्ता लिंबेकर मगाशी म्हणाले की आज त्यांचा नवीन अल्बम येतोय, तर मला खात्री आहे की आज ही जी नवीन टीम तयार होते ती नवीन काहीतरी घेऊन लोकांपुढे सादर होणार आहे आणि ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आज हे जे स्टेज आहे त्याची खूप मदत होते आणि हे असंच चालू राहावं आणि जगाच्या कानाकोपऱ्यात त्यामुळे ही गाणी पोचतायत. ही खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू. क्या बात है. वैशाली जी वो ठीक है, लेकिन ये गाना मैं तो ऐसे ही बना दिया था, लेकिन आपने जिस तरीके से गाया है ना, बस वो तो ग्रेट. नहीं तुझसे ग्रेट हो. मैं बोल रही हूँ ना, सच में जो आपने कंपोजिशन बनाया है तौबा, आप ही होते. मेरी भाई बात सुनिए. जोरदार तालियां हो जाए अभिजीत जी के लिए. अगर दुसरी कोई सिंगर गाती नाही आहे, ही गुलाबी हवा, ही जुलाबी हवा झाला असतं ते. अजिबात नाही. तुम्ही जे गायलं केवळ त्याच्याचमुळे हे ग्रेट. हे क्रेडिट मी पूर्ण तुम्हाला देते सर. ओके, थँक्यू. अद्भुत जी, वैशाली जी, बहुत बहुत शुक्रिया आपका. ये न जानू ये न जरा ये गमतीला, ये न पोरी ये न जरा ये फिरतीला.